लातूर जिल्ह्यात पावसानं अक्षरशः हाहाकार माजलेला आहे आणि त्याची ही बोलकी दृश्य आपण माझ्या पाठीमागे बघू शकताय। आपण जी नदी बघताय ती मांजरा नदी आहे। हे मांजरा नदीचं पात्र असं भरभरून वाहत आहे आणि हे पात्र आता शेतामध्ये सुद्धा घुसलेलं आहे। पात्र सोडून मांजरा नदीचं पाणी हे आता ठिकठिकाणी विध्वंस करत सुटलेलं आपल्याला इथे बघायला मिळतंय। अनेक शेतामध्ये सुद्धा हे पाणी घुसलेलं आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 130% इतका पाऊस झालेला आहे। जवळपास 900 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। लातूर जिल्ह्याच्या पावसाची सरासरी ही 706 मिलीमीटर इतकी आहे। मात्र त्याच्याहून 200 मिलीमीटर पाऊस इतका जास्त झालेला आहे आणि काल हवामान विभागाने रेड अलर्ट दिला होता। रेड अलर्ट दिल्यानंतर सर्वत्र मुसळधार धुवाधार पाऊस लातूरमध्ये झालेला आहे आणि त्याचा परिणाम आपण बघू शकता। या मांजरा नदीचं पात्र हे असं भरभरून वाहू लागलेलं आहे। तरी सुद्धा पाणी व्हायला लागलं त्यामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला होता। एकूण 4 ठिकाणी लोक पाण्यामध्ये सुद्धा अडकलेली होती। त्याच्यामध्ये शिरूर आंबेगाव तालुक्यातल्या उजेड इथल्या एका व्यक्तीला वाचवण्यात आलेलं आहे। तर अहमदपूर, चाकूर, लातूर यासारख्या ठिकाणी अशा 4 ते 5 जणांना शोध व बचाव पथकाने वाचवलेलं आहे। आणि आता आपण पावसाचं हे आपण सध्या महापूरच्या पुलावरती आहोत आणि हे पाणी पात्र सोडून बाहेर गेलेले आहे। अनेक ठिकाणी हे या शेतामध्ये सुद्धा पाणी गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि इकडे जर आपण नजर टाकली, मी कॅमेरामॅनला विनंती करेन, तर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आतमध्ये गेल्यामुळे खूप सारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। प्रशासनाने आवाहन केलंय की पाणी जिथं असेल त्या ठिकाणी कुणीही जाऊ नये, आपला जीव धोक्यात टाकू नये आणि न्यूज 18 लोकमत सुद्धा आवाहन करते की जिथे पाणी आहे त्या ठिकाणी कुणीही जाऊ नये। या महापूरच्या पुलावर अनेक जण पाणी बघण्यासाठी आलेले आहेत। सांगा, खूप सारा मोठा पूर आलेला आहे। एवढा मोठा पूर कधी बघितला होता का तुम्ही मांजरे? बघा, आमच्या आयुष्यात तर असं एवढं मोठं पाऊस आम्ही बघलं नाही। आज जर बघितलं तर बघू शकता की प्रचंड मोठं पाऊस या लातूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे। हजारो एकर शेती हे नापीकमय झाले। प्रत्येक शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे की सोयाबीनचं पीक असेल, तुरीचं पीक असेल किंवा जे काही शेतामध्ये पीक आहे हे सर्व नापीक झालेलं आहे। आणि विशेषतः आपण जर बघितलं तर काही लोकांचे घरं वाहून गेलेत, काही लोकांचे जनावर देखील वाहून गेलेत, अशी अवस्था झालेली आहे। आमचे आई वडील देखील म्हणतात की एवढं मोठं पाऊस हे कधीच पडेल नाही। आज जर बघितलं तर लातूर हा जो शहर आहे हे शेतकऱ्यांच्या वर डिपेंड आहे। आज आपली शेती नापीक झाल्यामुळे आज आपण बघू शकता की उद्योगधंद्यावर देखील फार मोठा परिणाम होणार आहे। उद्योगधंद्यावर परिणाम झाल्यानंतर आपल्या ह्या लातूरमध्ये देखील मंदी याचं देखील सावट आज या शेतीच्या पुरामुळे झालेलं आहे। शेतकरीच नाही तर लातूरच्या व्यापारावर सुद्धा परिणाम होईल असं यांचं म्हणणं आलेलं आहे। एवढा मोठा पाऊस कधी बघितला होता का? नाही ना, एवढा मोठा कधीच पाऊस पडलेला नाही। या वर्षातच पाऊस पडलेला आहे। एवढं जसं मला कळतंय तसं पाऊस पडलेला नाहीये। याच वर्षी पाऊस येता बघण्यात आलेला आहे। तर या पावसानं शेतकऱ्यांचं तर जीवन उद्ध्वस्त करून टाकलं, शेती पिकं उद्ध्वस्त करून टाकलेत। मात्र आता लातूर शहराच्या व्यापारावर सुद्धा याचा परिणाम होईल असा अंदाज नागरिक व्यक्त करताना दिसून येत आहेत। एकूणच हा पाऊस आता एवढा झालाय की लातूरकरांना, लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांना आता नको नको रे पावसा आता थांब अशी म्हणण्याची आता वेळ येऊन ठेपलेली आहे। कारण एवढा मोठा पाऊस हा लातूरच्या इतिहासात कधी झाला नव्हता। त्याच्यामुळे आता पावसाला सुद्धा सांगणार की पावसा आता जरा थांब। शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर।